Audio Jungle. काय निमित्ताने आजची पत्रकार परिषद आहे? पत्रकार साहेब, जय महाराष्ट्र. प्रथमतः हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतो. आणि पत्रकार परिषद बोलवण्याचं कारण, जुन्नर तालुक्यातील शेतकरी वर्ग असेल आपला मायबाप, तसेच आपल्या जुन्नर तालुक्यात 76 सोसायट्या आहेत. त्या 76 सोसायट्यांचे संचालक असतील. 145 ग्रामपंचायती आहे. त्या 145 ग्रामपंचायतीचे जे ग्रामपंचायत सदस्य आहे, मी स्वतः या बेल्ला सोसायटीचा संचालक आहे. जनतेने मला 2022 साली या ठिकाणी 5 वर्षासाठी ते निवडून दिलेलं आहे. आणि आम्ही जे शेतकरी आहोत, जे संचालक आहोत, जे ग्रामपंचायत सदस्य आहोत, त्यांच्यासाठी आजचा आणि उद्याचा दिवस हा काळा दिवस आहे. लोकशाहीच्या माध्यमातून हा काळा दिवस आहे. याचं कारण असं की उद्या दिनांक 30/9/2025 ला जुन्नर या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा त्या ठिकाणी होत आहे. ठीक आहे, सभा होत आहे. आमच्या संस्थेला पण लेटर आलं की तुमच्या संस्थेचा एक प्रतिनिधी आम्हाला तिथं सोसायटीला मीटिंगसाठी पाठवा. तर मला तुमच्या माध्यमातून त्या मार्केट कमिटीचे जे सभापती असतील, जे संचालक मंडळ असेल, जी त्यांची टीम असेल, त्यांना मला असं विचारायचंय की बुवा ज्यावेळेस इलेक्शन लागतं मार्केट कमिटीचं, तेव्हा तुम्ही आमच्या सर्व संचालकांच्या, ग्रामपंचायत सदस्यांच्या पाया पडायला येता का बुवा आम्हाला मतदान करा, आम्हाला जनतेची सेवा करायची. आम्ही मतदान केलं. ते मार्केट कमिटीला संजय काळे साहेबांचं पॅनल पण निवडून आलं. आमचे माऊली शेठ खंडाकडे आले, भास्कर शेठ आले, संतोषजी चव्हाण आले, प्रियंकाताई शेळके आल्या. आमचे 4 सदस्य त्यांच्या विरोधामध्ये निवडून आले. आणि मला एक म्हणायचे, तुम्ही निवडणुकीच्या वेळेस सगळ्या संचालकांना मतदान करायला विनंती करता आणि तुमची ज्यावेळेस आपल्या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा असते, त्यावेळेस तुम्ही संस्थेचा एकच प्रतिनिधी का बोलावला आणि आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न का केला? हे लोकशाहीला विरोधक तुम्ही वागताय. म्हणून मी ही पत्रकार परिषद बोलावली. याचं उत्तर त्यांनी द्यावं. तसेच दुसरा विषय असा, आम्ही बेल्ले गावचे रहिवासी असून गेले 1995-96 साली बेल्ले गावामध्ये गाळे झाले. 40 ते 45 गाळे झाले. सर्व गाळे घेणारे शेतकरीच वर्ग आहे पत्रकार साहेब आपल्या इथले. आणि ते गाळे 5-6 वर्ष झाले एवढे गाळतात. आम्ही 3-4 वेळा या ठिकाणी मार्केट कमिटीशी संपर्क साधला. हे 2022 ला मी स्वतः गेलो होतो, 2023 ला गेलो होतो आणि आता 23/4 ला हा पुन्हा एक अर्ज मी मार्केट कमिटीला कवडे साहेबांच्या माध्यमातून दिला. त्यानंतर ती लोक आली होती, त्यांनी फक्त पाहणी केली. आणि तुम्ही आज जाऊन बघा, तिथं बेल्ले गावामध्ये आमचे जे गाळे आहेत, आज पण आमचा माल भिजतोय. 4 ते 5 वेळा तुम्हाला सांगून तुम्ही वॉटरप्रूफिंगचं काम केलं नाही. तसेच बेल्ला बाजार हा महाराष्ट्रातला 2 नंबरचा बाजार आहे. त्या बेल्ला बाजाराची अवस्था जाऊन तुम्ही बघा पावसाळ्यामध्ये. आज सोमवार आहे, तिथं पाय ठेवायला जागा नाही, इतके लोकांचे हाल आहे. तुम्ही मला हे विचारायचं आहे का, तुम्ही एवढं तुम्हाला आम्ही ज्यावेळेस घोडके साहेब आपल्या बेल्ले गावचे सरपंच होते, त्यावेळेस बिना मोबदला 7.5 एकर जमीन आम्ही मार्केट कमिटीला दिली. त्या माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी संस्था उभ्या केल्या, काम चालू केलं. आमच्या बेल्ले गावाला काय फायदा हो? तर ठीक आहे, आम्हाला काही फायदा पण नसू दे, पण तुम्ही जी मार्केट कमिटीची अवस्था आहे, तुम्हाला फुकट जागा देऊन तुम्ही तिथं साधे मुरुम सुद्धा खाली करत नाही. 4-4 वर्ष गाळे धारक आम्ही अर्ज करून त्या ठिकाणी कोणतंही वॉटरप्रूफिंगचं काम झालं नाही. म्हणजे तुम्ही नक्की करताय काय? आमच्या बेल्ले गावापासून तुम्हाला हप्त्याला इथं 3 ते 4 लाख रुपये मार्केट कमिटी घेऊन जाते. वर्षाला 1 ते 1.5 कोटी रुपये तुम्हाला उत्पन्न आहे. तो विषय सोडून द्या. तुम्हाला नारायणगाव सारख्या ठिकाणी 30 कोटी रुपये संस्थेचे घालून जमिनी घ्यायला पैसे आहेत आणि आम्ही 4-4 वर्ष इथं एक ठिकाणी बोलतोय. आमचं 50 लाख रुपयाच्या आत सगळं काम होईल बेल्ले गावाचं. का? आम्ही सभासद नाही का संस्थेचे? आमचं काम तुम्ही का केलं नाही? प्लस माझा बेल्ले गावच्या वतीने मार्केट कमिटी मागणी आहे. आमच्या बेल्ले गावाने जी 7.5 एकर जमीन दिली विना मोबदला, तुमच्याकडे आज पैसे आले, तुम्ही 3 कोटी रुपयांनी जमीन घेता नारायणगावच्या मांजरवाडी रोडला. आमच्या बेल्ला गावठाणची जमीन आहे 5-7 एकर.
आम्हाला 5 कोटी रुपयांनी बेल्ला व बेल्ल्याच्या जेवढ्या वाड्या आहेत तेवढ्या सगळ्यांना जो काही निधी येईल 5-7 एकरचा तेवढा आमच्या ग्रामपंचायतीला विभागून द्यावा. आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्यातून कामं करू. का आम्ही पैसे मागू नये ग्रामपंचायत? नसेल तर तुमचा बाजार बंद करा. आम्ही आमच्या बेल्ला ग्रामपंचायतच्या माध्यमातून बाजार चालू करू. नाही तर याच्या विरोधात आम्हाला आवाज उठवायला लागेल. हे पण मी पत्रकार माध्यमात तुमच्या माध्यमातून या ठिकाणी सांगतोय. दुसरा विषय असा, मी बेल्ला सोसायटीचा आता संचालक आहे. माझ्या बरोबर विद्यमान संचालक काहीला जी आवटी पण आहेत. सकाळी या ठिकाणी आमची उद्या प्रतिनिधी पाठवायचा या मुद्द्यावर या ठिकाणी मिटिंग बोलावली आम्ही. मी चेअरमन साहेब असतील, बाकीचे संचालक मंडळ सगळं होतं. सगळ्यांना सांगितलं की बाबा शेतकऱ्यांच्या हितासाठी मला तिथं मुद्दे मांडण्यासाठी मला पाठवा. मला हेच शेतकऱ्यांचे मुद्दे मांडायचे, कारण त्यांनी त्यांच्या पाचवी भाऊ मताच्या जोरावरती या ठिकाणी फक्त एक माणूस बोलावला. का तुम्ही सगळ्यांना बोलवलं नाही? पण एक तर ठीक मला चान्स द्या बोललो. तर या ठिकाणी चेअरमन साहेबांनी मला चान्स दिला नाही. त्यांचं संचालक मंडळ होतं, आमचं पण होतं. आम्ही मागणी केली, मी विनंती केली का बाबा चेअरमन साहेब मी पण तुमच्यातलाच एक आहे. मी गोरगरीब जनतेची या ठिकाणी प्रश्न मांडण्यासाठी मी जाणार आहे. मला तुम्ही परवानगी द्या. हे आपल्या बेल्ले गावचा जो गाळ होतोय, जे गाळे गाळतात त्या विरोधात मी त्या ठिकाणी जाऊन काळे साहेबांकडे विनंती करणार होतो. पण ह्या ठिकाणी फक्त मोहन बांगर त्या ठिकाणी गेला नाही पाहिजे. यासाठी संस्थेचे चेअरमन संजय काळेंनी आमच्या चेअरमन आहेत अशोक शेठ गुंजार यांच्यावरती दबाव टाकून माझा बहुमताच्या जोरावरती माझा जो जाण्याचा मार्ग होता त्यांनी थांबवला. मी त्यांचा सर्वांचा या ठिकाणी या सोसायटीच्या ऑफिसमध्ये अतिशय तीव्र शब्दात जाहीर निषेध करतो. तसेच अजून काही मुद्दे आहेत, परंतु मला हे कळत नाही मुद्दे घ्यायचे कवर. मुद्दे घेऊन काही होणार नाही. आम्ही सर्वसामान्य माणसं आम्ही विरोधात आहे ना. त्यांचं पाचवी बहुमत आहे. आम्ही किती आरडलो काही झालं तर आता ती नारायणगावला जमीन घेतली त्या ठिकाणी 4 संचालक त्यांच्या विरोधात गेले. दुसऱ्या दिवशी मिटिंग मध्ये म्हटले मतदान घ्या. 14-4 झालं, बहुमत झाला. यांनी व्हाईट पैसे खातात साहेब. हे व्हाईट कॉलरनी पैसे खातात आणि शांत बसतात. याची चीड आमच्या मनात आहे. तेव्हा मला आता बोलून काहीच होणार नाही. आमच्या बेल्ला सोसायटीत बी बोलून काय होणार नाही ते मला काय ठराव देणार नाही. आणि मार्केट कमिटीचे सभापती साहेबांना कितीही विनंत्या केल्या, कवडे साहेबांना कितीही विनंत्या केल्या, सचिव साहेबांना काही होणार नाही. माझं या माध्यमातून एकच सांगणं आहे, आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी या ठिकाणी लढणारे कार्यकर्ते आहोत. मी आज जुन्नर तालुक्यातील मायबाप जनतेला तसेच जुन्नर तालुक्याचे जे सर्व संचालक ग्रामपंचायत सदस्य असतील त्या सर्वांना विनंती करतो की त्यांच्या पाचवी बहुमतापुढे आपलं काहीही चालणार नाही. आपल्यावर पोलीस बळाचा वापर होईल. तेव्हा एकच बात सांगणे, येत्या 2028ला मार्केट कमिटीचं इलेक्शन होणार आहे आणि त्यावेळेस यांची अवकात दाखवायची वेळ त्यावेळेस आहे. त्यासाठी आपल्याला आतापासून कामाला लागायला लागेल. आणि मी तुम्हाला पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सांगू इच्छितो की माऊली शेठ खंडागळे असतील, भास्कर शेठ गाडगे असतील, संतोष शेठ चव्हाण आणि बाकीचे जुन्नर तालुक्यात रघुनाथ शेठ लेंडे आहेत, या सगळ्यांच्या माध्यमातून शेतकरी कृती समितीची स्थापना या ठिकाणी झालेली आहे मार्केट कमिटीच्या विरोधात 2028 साठी. तर आपण वेळोवेळी मिटिंग घेऊ, त्यावेळेस काय असेल ते निर्णय घेऊ. आणि राहिला बेल्ला सोसायटीचा विषय, तर ही बेल्ला आणि आमच्या 7 वाड्या एकदम सर्वसामान्य लोक आहेत. आमच्या बेल्ले गावातील ही जी घराणेशाही ना, ही घराणेशाही आम्ही 2027ला इलेक्शनच्या माध्यमातून या ठिकाणी जनतेच्या दरबारात जाऊ आणि यांना यांची जागा दाखवू. कारण हे चोराला साथ करतात, चोराला साथ करणारे सुद्धा चोरच असतात असं माझं स्पष्ट मत आहे. याच्यापेक्षा जास्त काही न बोलता मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.